अनंत फाउंडेशनच्या पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। शैक्षणिक, वैद्यकीय, महिला सक्षमीकरण आणि उपेक्षित घटकांसाठी आधार ठरलेल्या समाजसेवेसाठी समर्पित असलेल्या कोल्हापुरातील अनंत फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन हॉटेल विक्सर द फन येथे उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्याला चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, हुबळी येथील पद्मस्थ वेल बिंग फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉक्टर अविनाश बेलवडे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक मिलिंद धोंड, कर्नाटक मनगुतीचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, उद्योजक संदीप पाटील, श्री BM जोशी, वास्तू आणि ज्योतिष बेळगावचे सहसंस्थापक आचार्य सचिन जोशी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी अनेक अडचणींवर मात करत अनंत फाउंडेशनची सुरू असलेली सामाजिक सेवा कौतुकास्पद आणि आदर्शवत असल्याचं प्रतिपादन केलं। डॉक्टर अविनाश बेलवडे यांनी ज्यांच्या नावाने हे फाउंडेशन सुरू झालं ते स्वर्गीय अनंत बळवंत जोशी सर हे जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, आदर्श, वसा आणि वारसाच्या रूपाने ते आपल्या सोबत आहेत। फाउंडेशनचा हा सामाजिक सेवेचा प्रवास अधिक वृद्धिंगत व्हावा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। गरजवंतांचा आधार बनलेल्या अनंत फाउंडेशनचे काम असेच अनंत स्वरूपात सुरू राहील अशी प्रतिक्रिया यावेळी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक मिलिंद धोंड यांनी व्यक्त केली। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांसह विविध सामाजिक संघटना, संस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फाउंडेशनचे हितचिंतक आणि अध्यक्ष ओंकार जावीर, विश्वस्त सिद्धार्थ कोसंबी, सुनील पाटील, सचिन कांबळे, प्रशांत जाधव आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अनंत जोशी सरांच्या आठवणींना उजाळाही दिला। दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा, संस्थांचा सन्मान करण्यात आला। वर्षभरातील फाउंडेशनने केलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्यात आला। एकूणच अनंत फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला विजया पाटील, अमृता बेलवडे, मृदुला भोसले, दिव्या यादव यांच्यासह फाउंडेशनचे सर्व सदस्य, कर्मचारी, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।